नमस्कार मुलांनो, आपण इयत्ता तिसरी मराठीच्या पुस्तकातला धडा 8वा बघत आहोत. हे आहे मुळाक्षर. ही मुळाक्षर तुम्हाला पहिली दुसरीमध्ये तुम्ही शिकलात. आता आपण थोडंसं याचं रिवाईज करूया. याच्यामध्ये ॲ आणि ऑ हे अक्षर वाढलेलं आहे, त्यामुळे अ ते अहपर्यंत ही झाली तुमची 14 खडी. आता ह्याच्यामध्ये हे अ ते अहपर्यंत हे काय आहेत? स्वर. आणि हे क पासून ज्ञपर्यंत हे काय आहे? व्यंजन. या अ आ ही या मात्रा आहे. या मात्रांना जोडून या शब्दांचे इतर शब्द बनतात. उदाहरणार्थ आ आहे. आता क ला आ जोडला तर काय होणार? का. ई ला ख जोडला तर खी. असं तर ती काय होते 12 खडी, ती आपण पुढच्या पानावर बघूया. पण सध्या एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचेच, ही अ ते अहपर्यंत हे अक्षर आहे, स्वर आहे, ते किती आहे? 14 आहेत. आणि हे सगळे काय आहेत? व्यंजन. या अक्षरांवरून तुम्हाला शब्द बनवता आले पाहिजेत आणि शब्दांवरून तुम्हाला वाक्य बनवता आली पाहिजे. तर आता पुढचं पान बघूया. त्याच्यावर आपल्याला 12 खडी बघायची आहे. आता हा एक काना आहे, म्हणजे आचा एक काना. ही पहिली वेलांटी आहे. ईची ही दुसरी वेलांटी, मोठी ई, छोटा उकार, मोठा उकार, एची मात्रा, नंतर ॲ, ऐची मात्रा, ओची मात्रा, ऑ, औ, अंग, आहा. ही फक्त ह्यांची चिन्ह दिली आहेत. या चिन्हावरूनच तुम्ही सर्व अक्षरं बनवायचे आहेत. पहिलं अक्षर बनवलेलंच आहे. क, का, की, की, कु, कू, के, कॅ, कै, को, कौ, कम, कहा आणि कॉ, कौ, कं, कहा. ही झाली 14 खडी. तर या अक्षराप्रमाणेच तुम्ही तुमच्या वहीमध्ये सर्व अक्षरांची 14 खडी करायची. इथे त पर्यंत दिले, तुम्ही संपूर्ण ज्ञपर्यंत ही 14 खडी तुमच्या वहीत लिहायची आहे, कारण तुम्हाला ह्याची ओळख ठेवणे जरुरीचे आहे. आता तिसऱ्या पानावर बघूया. यामध्ये शब्द दिलेले आहेत. या शब्दावरून तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. आता 1, 2, 3 वाक्य पुस्तकात ऑलरेडी बनवलेली आहेत. घड्याळ बघ, पाणी आण, पाणी पी, गाणी गा, दरवाजा उघड. तर याच्याप्रमाणे तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला आपल्या मैत्रिणीचं नाव किंवा मित्राचं नाव घालून वाक्य बनवू शकता. अनिता घड्याळ बघ किंवा चेनक्का पाणी आण. म्हणजे हे जे शब्द आहे याच्या अगोदर तुम्ही आपल्या मित्राचं नाव, आईचं नाव, बाबांचं नाव तुम्ही घालून ती वाक्य बनवू शकता. आणि तशी वाक्य तुम्ही बनवायची आहेत. भाजी आण. ओके, भाजी आण. मग ताई भाजी आण किंवा दादा भाजी आण. फुले घे. मग शर्मिला फुले घे, असंही म्हणू शकता. या प्रकारे ही सगळ्या चौकोनातल्या शब्दांची तुम्ही वाक्य बनवायची आहेत तुमच्या मराठीच्या वहीत. आणि ती तुम्हाला बाईंना दाखवायची, कारण तुम्हाला अशी स्वतःहून वाक्य बनवता आली पाहिजेत. ठीक आहे. मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.